गुरुच असतो, तो त्याचा मार्गदर्शकच असतो. थेट विद्यार्थी जरी घडले नसाल तरी साहित्य रूपी त्यांच्या जीवनामध्ये आपलं पाठबळ नेहमीच राहिले. आपले मनपूर्वक आभार. चेहरा तुझा फुलतो उन्हात पळसावाणी, जांभळाचा घर तुझ्या वटामध्ये राणी. म्हणजे एकीकडे स्त्रीच्या जीवनाच्या वेदना मांडताना दुसरीकडे तिच्या सौंदर्याचं रूपही श्रीनिवास म्हस्के आपल्या कवितेतून मांडत असतात. यानंतर व्यक्त होतील गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सर. मी विनंती करतो सरांना की आपण आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करा. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षा माजी केंद्रीय मंत्री सुरेखाताई पाटील, श्रीकांतजी देशमुख, देविताजी पुरारी, सुचिताताई कल्लाळ, जगदीशजी कदम, शंकर वाडेवाले आणि समोर बसलेले सुजान लेखक. हातगाव सारख्या ठिकाणी नांदरेड कॉलेज सुरू झालं. त्या कॉलेजमध्ये पहिल्या बॅचला तो 11वीला आला. अतिशय गतिमान असणारा, घाई करणारा, अवखळ असणारा, हुशार असणारा, चाणाक्ष असणारा, बुद्धिवान असणारा, कल्पक असणारा, अभिनयपटू असणारा आणि तारदार लयबद्ध असं नृत्य करणारा श्रीनिवास म्हस्के. त्याला अनेक गॅदरिंग मध्ये कळत न कळत मार्गदर्शन करून कथाकथन असेल, कविता वाचन असेल, नाटक असेल, अभिनय असेल आणि बेधुंद होऊन त्याचं नृत्य असेल, हे सगळं पाहण्याचा योग मला आला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं तेव्हाही वाटलं मला की हा निश्चितच पुढे जाऊन हातगावचं नाव केल्याशिवाय राहणार नाही. हातगावच्या मातीचे गुण आहे. मोठमोठे कलावंत, राजकीय नेते, लेखक, कवी, स्वातंत्र्य सेनानी त्या मातीनं दिलेली आहे. त्या मातीतलाच एक सुपुत्र हा श्रीनिवास म्हस्के. आज अभिमानानं मलाही वाटतं की हा माझा विद्यार्थी आहे म्हणून सांगावं असं वाटतं. आणि त्यानं सुद्धा जाणीव ठेवून माझे गुरु म्हणून त्याने इथं मला बोलावलं, माझा सत्कार केला. एकच वाक्यात सांगतो, तो इतका धूर्त, इतका चाणाक्ष महाभारतातल्या अर्जुनासारखा आहे. दुर्योधनाने एकदा कौरव आणि पांडवांना उभं करून विचारलं, समोरच्या झाडावर तुला काय दिसतं? तेव्हा अर्जुन बाकीच्याने सांगितलं, झाड दिसतं, पोपट दिसतो, चोच दिसते, पाय दिसतात. पण अर्जुनानं सांगितले की समोरच्या झाडावर बसलेल्या पोपटाचा डावा डोळा मला दिसतो. आणि ती वेध घेण्याची क्षमता या श्रीनिवास म्हस्केकडं अर्जुनाच्या अंगानं आलेली आहे. म्हणून मी त्याचं कौतुक करतो आणि त्याला खूप मोठा हो. गुरुला याचा आनंद असतो की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा खूप उंच व्हावा, खूप मोठा व्हावा, वाढत जावा आणि गुरुचा पराभव विद्यार्थ्यांनी करावा, ही मानसिकता ठेवून त्याला खूप खूप शुभेच्छा देऊन खूप मोठा हो काय शुभेच्छा देतो. आणि 2च मिनिटाचं माझं भाषण इथं 2च मिनिटात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.